नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि आज आम्हाला एका फंक्शनला जायचं आहे. माझ्या मामाच्या हळदी आहेत तर आम्हाला तिकडे जायचं आहे. तर इथे सकाळ झाली आणि मी इथे देवाला वाहण्यासाठी फुलं तोडते. आणि आमच्या पपईच्या झाडाला पण मस्त पपया आल्यात. आणि काल रात्री शिवमनी शेकोटी पेटवलेली, त्याने त्याची शेकोटी पेटवली पण आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवलेलं. त्यानंतर मग मी माझं आवरलं आणि अभ्यासाला बसली. माझा आजचा टार्गेट होता मला 2 लेसन कंप्लीट करूनच ते फंक्शनला जायचं आहे. तर मी माझं टार्गेट कंप्लीट केलं. त्यानंतर नाश्ता वगैरे केला, गाडी धुतली आणि मग तयारी करायला लागली. तर इथे ईशा आणि मधुरा तयारी करतायत, मम्मी तयारी करते आणि शिवमची तयारी होऊन तो मोबाईल बघत बसलेला. मग आम्ही निघालो जायला. बाबा शेणवायला गेलेले, बाबा आले 11:15 वाजता. मग ते रेडी वगैरे झाले, आम्ही रेडी तर झालेलोच होतो. मग त्यानंतर आम्ही निघालो. तरी ते आम्ही पोचलो आणि त्यांनी फार सुंदर डेकोरेशन वगैरे केलेलं. तर हे एंट्रन्स आहे. इथे मम्मी हळद लावते नवरदेवाला. आणि माझी आजी आणि मामा तेही आलेले. तर ती माझी आजी आहे आणि माझे 2 मामा आहेत. इथे आम्ही जेवायला बसलोय. ही माझी आत्या आहे आणि तिथे साईडला बहिणी आहेत. नंतर आम्ही मम्मीच्या मामीच्या घरी गेलेलो आणि हे जे समोर घर आहे ना, ते नवरदेवाचं घर आहे आणि त्याच्या साईडलाच त्यांनी मांडव केलेला. त्याच्यानंतर तिकडे 3-4 अजून घरं होती की जिथे आमचे नातेवाईक राहतात. तर त्यांच्याही घरी आम्ही गेलेलो. आणि आम्ही ज्यांच्या घरी गेलेलो त्यांच्या हॉलच्या विंडोमधून सगळा मांडव वगैरे सगळं दिसत होतं. तर सगळ्या नातेवाईकांकडे जाऊन आल्यावर आम्ही परत नवरदेवाच्या घरी गेलो. मग पापड्या वगैरे खाल्ल्या, गप्पा मारल्या. आणि आम्ही घरी यायला निघालोच. तर अजून आमचे एक रिलेटिव्ह भेटले, तर त्यांच्याही घरी आम्ही गेलो आणि मग 6:30पर्यंत आम्ही तिकडनं निघालो. 6:15-6:30पर्यंत. तरी ते आम्ही घरी यायला निघालो. इथे आम्ही आंबाडीला पोचलो. आणि आम्ही पोचलो घरी 7:30पर्यंत वगैरे आम्ही पोचलो घरी. ते काही जास्त लांब नव्हतं, 1-1.25 तासाचंच अंतर होतं. घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि दमलेलो. मग आम्ही जेवलो आणि मग
TV वगैरे बघितली, सगळं आवरलं आणि मग झोपून गेलो. तर आमचा ओव्हरऑल आजचा दिवस असा होता. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.